आई वडील नाहीत, घर नाही, नावाला कोणी नाही, पण तरीही आज ते जगतायत, कारण निलंग्यात एक तरुण आहे जो त्यांचा आधार बनलाय. निलंगा शहरात राधाकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून बेवारस निराधार लोकांसाठी चाललेली ही माणुसकीची चळवळ आणि या सेवेमागे उभा आहे आकाश साळुंखे नावाचा एक तरुण. समाजातील दुर्लक्षित, बेवारस आणि निराधार लोकांसाठी माणुसकीचा हात पुढे करणारे राधाकृष्ण फाउंडेशन आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या जवळपास 75 बेवारस लोकांचा सांभाळ केला जात असून त्यांच्या दैनंदिन गरजा, अन्न, निवारा, औषधोपचार यांची जबाबदारी घेतली जात आहे. या सेवा कार्यात आकाश साळुंखे नावाचा तरुण युवक अहोरात्र झटत आहे. स्वतःच्या आयुष्यापेक्षा या निराधार लोकांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आकाशने आपले संपूर्ण जीवन जणू समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. हे लोक माझेच आहेत. बेवारस लोकांना समाज अनेकदा दुर्लक्ष करतो. रस्त्यावर आजारी अवस्थेत, मानसिक आजाराने ग्रस्त किंवा वृद्धापकाळात एकटे पडलेले अनेक लोक आढळतात. अशा लोकांना राधाकृष्ण फाउंडेशन आश्रय देते. आकाश साळुंखे सांगतो, हे लोक बेवारस असले तरी माणूस आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. कोणी नाही म्हणत असेल तरी आम्ही आहोत. सेवा केवळ निवाऱ्यापुरती नाही. या ठिकाणी केवळ राहण्याची सोय नाही, तर 2 वेळचे अन्न, औषधोपचार, स्वच्छ निवारा, कपडे, मानसिक आधार अशी सर्वंकष सेवा दिली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही सेवा खासगी देणगी, मदत आणि समाजाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. आजच्या स्वार्थी युगात कुणीतरी अजूनही निस्वार्थपणे जगते. निलंग्यातील आकाश साळुंखे आणि राधाकृष्ण फाउंडेशन ही त्याची जिवंत उदाहरणं आहेत. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिरीला सामील सर्व तारे. चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ही विराणी आपण अनेक वेळा ऐकली, मात्र ती प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेईलच असेही नाही. अशी विराणी काळजाला भिडलेल्या निलंग्यातील तरुणांनी माणूस होण्याचे वेळ लावून घेतले. चुकली दिशा तरीही म्हणत पाऊल टाकले आणि अशा वेड्या मुसाफिरांना साथ मिळत गेली. खिशात पैसा असला की दानधर्म, समाजसेवा करणारे खूप सापडतात, पण अनेक जण पैसा असूनही इतरांना मदत करण्यास कचरतात. पण ज्यांच्यापुढे स्वतःच्या आयुष्याची चिंता असते, अशा तरुणाईने निलंगा शहरात बेवारसांना, मनोरुग्णांना गोंजारले, आपलेसे केले आणि मायेचे आकाश दिले. होय, आकाश बालाजी सोळुंखे, वय 26 वर्ष, राहणार सावनगिरा, तालुका निलंगा. शेतकरी कुटुंबातील आकाश पैशाने नव्हे तर मनाने श्रीमंतच. या श्रीमंतीने तो बेवारस, मनोरुग्ण, अनाथ, असह्य, अनाथ, बेवारस, मनोरुग्णांसाठी माणूस झालेल्या निलंगेकरांची भन्नाट कथा अनेकांना घरी सोडण्यात यश. माणूस झालेल्या निलंगेकरांची भन्नाट कथा अनेकांना घरी सोडण्यात यश. सकाळी 5:30 वाजता सर्वांना उठवून व्यायाम, सकाळी चहा, नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी चविष्ट जेवण असा त्यांचा दिनक्रम आहे. 75 पैकी अनेक जणांच्या घरचा पत्ता शोधून त्यांच्या घरी सोडण्याचे कामही त्यांनी केले. समाजातील दानशूरांनी आपल्याकडील जुने कपडे व वाया जाणारे अन्न द्यावे एवढी माफक अपेक्षा आकाशची आहे आणि आजारी वृद्धांच्या मदतीसाठी धावला. रस्त्यावर बेवारस, अनाथ, आजारी, वृद्ध आणि असहाय लोक जमिनीचे अंथरूण व आकाशाचे पांघरून घेत दिसले की आकाशचे मन अस्वस्थ होत असे. त्यांनी आपल्या मित्रांशी बोलून श्री राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. निलंगा बसस्थानक, औराद, शहाजानी, कलांडी, लातूर, पंढरपूर, परभणी, उमरगा, पैठण, कर्नाटक, तेलंगणा राज्याच्या सीमाभाग आदी भागातून जवळपास 75 अनाथांना आणले.
त्यांचे केस कापणे, नखे काढणे, त्यांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आश्रयाला आणणे. मागच्या 1.5 वर्षापासून अनाथ, बेवारस व मनोरुग्णांना सांभाळण्याचे काम सुरू केले. आता मनोरुग्ण दिसले की सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आकाशला संपर्क केला जातोय. त्यांना आहे त्या ठिकाणाहून आणण्याचे काम आकाशच्या माध्यमातून होत आहे. आपल्या मित्राच्या या कामात आदित्य सुरवसे, संकेत नाटकर, मल्हारी मदने, गौरीशंकर भंडारे, तौफिक शेख हे सर्वजण वेळ मिळेल तशी सेवाही देत आहेत. तर वर्षभरात अनेकांनी आपल्या मुलांचे वाढदिवस मनोरुग्णांसोबत साजरे केले. अनेक जण इतर कार्यातील खर्च टाळून त्यांना जेवणही देत आहेत. ख्यातनाम कवी विंदा करंदीकरांनी म्हटले, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. या ओळी आकाशच्या पंखांना हत्तीचे बळ देतील एवढेच. नमस्कार मंडळी, मी मिलिंद कांबळे आणि आपण पाहत आहात निलंगा येथील राधाकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून एक तरुण ध्येयाने प्रेरित होऊन बेवारस अनाथ लोकांची सेवा करत आहे. गेली जवळपास 4-5 वर्ष झाली ही सेवा चालू असून याला शासनाची कुठली मदत नाही, खाजगी लोकांची देणगीवरच ही मदत चालू असून आकाश साळुंके यांच्याशी आज आपण संपर्क साधत आहोत. आकाश साळुंके या त्यांच्या कार्याबद्दल आपल्याशी 2 शब्द सांगतील. नमस्कार, मी आकाश सोळंके. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे आपले जे बांधव दिसतात हे सगळे पूर्णपणे बेवारस आहेत. म्हणजे बेवारस म्हणजे अनाथ नसतो, जे घर सोडून बाहेर पडलेले असतात, ज्यांना सोडलेलं असेल किंवा चुकून बाहेर पडलेले असतील, अशा लोकांचं आपल्या इथं संगोपन होतं. नुसतं संगोपनच नाही तर आपण जेव्हा त्यांना आपल्या आश्रमामध्ये आणतो, त्यांची स्वच्छता करणे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल करणे, घराचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा त्यांच्या घराचा शोध लागतो, घरापर्यंत पोहोचवतो, ज्यांच्या घरचे सांभाळत नाहीत किंवा घराचा शोध लागत नाही तेव्हा आपल्या आश्रमामध्ये ते व्यक्ती राहतात. आणि हे जे आपलं आश्रम चालतं पूर्णपणे समाजाच्या मदतीवर चालतं बरं का. कुठलीही गव्हर्नमेंटची सोय किंवा राजकीय सपोर्ट असेल, कुठलंही म्हणजे मोठ्या मदतीवर चालणारं नसून लोकांची मदत. आता जसं की आज जे मदत झालेली आहे, एका वाढदिवसानिमित्त मदत झाली आपल्या आश्रममध्ये, जे की आज वाढदिवस आहे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड आणि डॉक्टर अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या मातोश्री वात्सल्यमूर्ती वत्सलाबाई गायकवाड या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आज या बेवारस बांधवांना म्हणजे आपल्या राधाकृष्ण फाउंडेशन या आश्रमला आज अन्नदान करण्यात आलेलं आहे. आणि नेहमी असंच आपल्या आश्रमला मदत केली जाते त्यांच्याकडून, यासाठी त्यांचे मनापासून आभार. तर आकाश, आपण एवढं मोठं कार्य चालवता, यात काही त्रास होतो का तुम्हाला? ना आता शेवटी कसं आहे, मी जे लोक सांभाळतो हे सगळे विचार केलं तर मानसिक आहेत, पण आपण यांना मानसिक कोण सांभाळत नाही. कारण मानसिक लोकांना सांभाळणं खूप क्रिटिकल असते आणि त्याला सांभाळण्यासाठी कोण मदत पण करत नाही. साहजिक आहे, आता गव्हर्नमेंट पण म्हणते किंवा एखादा मानसिक आहे तर त्याला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ठेव, आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचे डॉक्युमेंट मागितले जातात कारण बेवारसांना हेल्प केली जात नाही. मग आपण यांना निराधार म्हणून सांभाळतो. आता निराधार म्हणून सांभाळतो पण या गोष्टीला फेस करावंच लागतं, कारण मानसिक म्हणल्यास गोंधळ असणारच त्यांना. कारण उठल्यापासून झोपेपर्यंतचा शेड्यूल त्यांचा आम्हीच करून घ्यावं लागतं. जर समजा एखादा व्यक्ती उठल्यापासून ब्रश कर, आंघोळ कर, कपडे घाल, सगळ्या गोष्टी, जेवण कर, बस, उठ. कोण जर घाण केला असेल त्याला स्वच्छता आपण स्वतः हाताने करून घ्यावं लागतं, त्यांनी स्वतः तर करतच नाहीत. म्हणजे असं जसं की आपण एखाद्या लहान बाळाला जसं सांभाळतो तसं मी जे आता हे लोक आहेत माझ्याकडे 73 लोक, या लोकांना तसं मला स्वतःला करावं लागतं. तेव्हा या लोकांचं सगळं काय होतं म्हणजे दिवसाची दिनचर्या आमच्या हाताने चालते, त्यांच्या स्वतःच्या मनाने चालत. आतापर्यंत आपण म्हणजे किती लोकांना घरापर्यंत पोहोचवलात? जवळपास किती लोक बरं झाले, किती लोकांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवलं? आता बरं म्हणून काही सांगणार नाही, आपलं काम म्हणजे यांना बरं करण्यापर्यंत म्हणजे थोडक्यापर्यंत होतं बरं का. कारण आपण कुठलीही मेडिसिन आणि कुठलं इंजेक्शन वापरत नाही यांना. फक्त आणि फक्त आमची जी एक मदत आहे म्हणजे या मदतीमध्ये यांना सांभाळणं जास्त. याच्यामध्ये त्यांना कसं आहे, त्यांची राहण्याची सोय करतो, जेवणाची सोय करतो, एक चांगलं जीवन जगवण्याचं. त्यामध्ये काउन्सिलिंग, मेडिटेशन म्हणजे जे काय आम्हाला जमतं, डान्सिंग असेल, स्मरण असेल, यांच्यासोबत जे आमचं म्हणजे वेळ घालतो त्याच्यामध्ये यांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. आणि घराचा शोध लागला तर घरापर्यंत पोहोचवणे. म्हणजे आता जवळपास केलंय तसं नाही म्हणत नाही, जवळपास कमीत कमी 15 लोकांना चक्क म्हणजे व्यसन आधी गेलेल्या लोकांना आपण व्यवस्थित करून घरापर्यंत पोहोचवलंय. म्हणजे ज्यांच्या एखादा व्यक्ती व्यसन करून घराबाहेर पडलाय किंवा घरी त्रास देतो त्या माणसाला आपल्या इथं ठेवणे आणि त्याला व्यवस्थित करणे. म्हणजे बाबा दारू पिऊ नकोस आणि या माणसाचं बघ म्हणजे हे पण तुझ्यासारखेच होते, पण व्यसनामध्ये किंवा कुठल्या तर गोष्टीमुळे डिप्रेस होऊन अशा गोष्टी लागल्यात. तर तुला याच गोष्टी करायच्या असेल तर विचार कर. त्याला समजावून याच्या लोकांमध्ये काम करायला लावून सगळ्या गोष्टी त्यांना यांना सांभाळायला लावून व्यवस्थित करून घरापर्यंत पोहोचले. बाकी या लोकांना म्हणजे असे जे लोक दिसतात आता हे जे दिसायलेत याच्यामध्ये यांच्या घराचा शोध घेऊन म्हणजे मला वाटतं जवळपास कमीत कमी 85+ लोक आता पण घरापर्यंत गेलेत.
घराचा शोध लागून, आणि बाकीचे राहिले तिथं जवळपास पळून पण गेलेत लोक आपल्यापासून. बरोबर. आपल्या या सामाजिक कार्यासाठी आपल्याला कोणाची मोलाची मदत भेटते? आपण एकटेच काम करता की आपले सहकारी कोणी आहेत? म्हणजे आता माझ्यासोबत मदत करणारे आपले संतोष अप्पा तुगावे यांची मदत, म्हणजे आज जवळपास माझा आश्रम चालू होऊन 3 वर्ष प्लस झाले, 4थं वर्ष चालू आहे. बरं. 3 वर्षापासून विनामूल्य 1ही रुपया न घेता, म्हणजे त्यांचं जे श्रमदान आहे, म्हणजे जसं लोक आता कोण अन्नदान करते, कोण पैशाचं दान करते, तसं त्यांचं एक श्रमदान आहे. 24 तासापैकी त्यांना जेवढा वेळ भेटेल तेवढा आश्रमासाठी त्यांनी त्यांचा टाइम देते, त्यांना आपल्याला हेल्प करतात. बाकी मग आता माझी मामाची मुलं असतील, माझा छोटा भाऊ असेल, आणि अशा मदतीवर म्हणजे श्रमदानासाठी आपल्याला मदत आहे, आपल्या घरच्यांची, मित्रांची, अशा मदतीवर चालतं. बरं, आता यांच्या या पुढील जीवनासाठी म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहेत? सरकारने काय मदत केली पाहिजे, किंवा सामाजिक ज्या काही ट्रस्ट आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे खूप श्रीमंत लोक आहेत, जे की मदत करू शकतात, अशा लोकांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली पाहिजे? आता हेल्प म्हणजे आपल्याला कुठली आर्थिक तर मदत नको आहे, आपल्याला मदत म्हणजे आर्थिक मदत नको आहे. मूळ गोष्ट म्हणजे आपल्याला, म्हणजे मी जे आता या लोकांना सांभाळतो, ही जागा सुद्धा भाड्याची आहे. हो. या गोष्टीला सगळ्या गोष्टीला मेंटेनन्स आहे. लाईट बिल असेल, यांचा जेवणाचा खर्च असेल, कुठल्याही गोष्टीला इथे मेंटेनन्स, कुठलीही फ्री गोष्ट नाही. फक्त एवढंच की हे जे चालले याला सुरळीत चालण्यासाठी त्यांची हेल्प असावं. कुठली आर्थिक देऊ नये त्याने, तर एखादी चांगली जागा असावं, तिथं बांधकाम असावं, याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं, अशा पद्धतीचं आपल्याला एखादं जर ठिकाण करून दिले, आणि याला चालण्यासाठी मी जे आता सध्याला म्हणजे खडतर चालू आहे माझा प्रवास, याला सुरळीत जर केले तर याच्या पलीकडे मला काही नको दुसरं काय. धन्यवाद आकाश. मदत होईलच, यात शंका नाही. आई वडील नाहीत, घर नाही, नावाला कोणी नाही, पण तरीही आज ते जगतायत. कारण निलंग्यात एक तरुण आहे जो त्यांचा आधार बनला आहे. निलंगा शहरात राधाकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून बेवारस निराधार लोकांसाठी चाललेली ही माणुसकीची चळवळ, आणि या सेवेमागे उभा आहे आकाश साळुंके नावाचा एक तरुण. निलंगा शहरात समाजातील दुर्लक्षित, बेवारस आणि निराधार लोकांसाठी माणुसकीचा हात पुढे करणारे राधाकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या जवळपास 75 बेवारस लोकांचा सांभाळ केला जात असून त्यांच्या दैनंदिन गरजा, अन्न, निवारा, औषधोपचार यांची जबाबदारी घेतली जात आहे. या सेवाकार्यात आकाश साळुंके नावाचा तरुण युवक अहोरात्र झटत आहे. स्वतःच्या आयुष्यापेक्षा या निराधार लोकांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आकाशने आपले संपूर्ण जीवन जणू समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. हे लोक माझेच आहेत. बेवारस लोकांना समाज अनेकदा दुर्लक्षित करतो. रस्त्यावर आजारी अवस्थेत, मानसिक आजाराने ग्रस्त किंवा वृद्धापकाळात एकटे पडलेले अनेक लोक आढळतात. अशा लोकांना राधाकृष्ण फाउंडेशन आश्रय देते. आकाश साळुंके सांगतात, हे लोक बेवारस असले तरी माणूस आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. कोणी नाही म्हणत असले तरी आम्ही आहोत. सेवा निवाऱ्यापुरती नाही, या ठिकाणी केवळ राहण्याची सोय नाही, तर 2 वेळचे अन्न, औषधोपचार, स्वच्छ निवारा, कपडे, मानसिक आधार अशी सर्वकष सेवा दिली जाते. समाजाने पुढे यावे हीच अपेक्षा इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही सेवा खाजगी देणगी, मदत आणि समाजाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. आकाश साळुंके आणि राधाकृष्ण फाउंडेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या सेवेत सहभागी व्हा. आर्थिक मदत, वस्तुरूप मदत किंवा वेळ देऊन का होईना, पण या माणुसकीच्या कार्याला हातभार लावा. आजच्या स्वार्थी युगात कोणीतरी अजूनही निस्वार्थीपणे जगतंय. निलंग्यातील आकाश साळुंके आणि राधाकृष्ण फाउंडेशन ही त्यांची ज्वलंत उदाहरणे आहे. संविधान लाईव्ह 24 न्यूज, मिलिंद कांबळे.